स्त्री परिचर महिलांच्या न्याय हक्कासाठी आई संस्था रिंगणात। तसेच अनेक पक्ष संघटनांनी देखील स्त्री परिचय महिलांना देण्यात आला पाठिंबा। त्यांच्या न्याय हक्कासाठी भविष्यामध्ये सर्वात मोठे आंदोलन उभे राहण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। यामध्ये सामाजिक कार्यकर्ते विनोद भाऊ भोसले या स्त्री परिचयन महिलांची मागणी घेऊन रस्त्यात उतरत आहेत। यामध्ये रंजनाताई आहेर तसेच मीनाताई पगारे, हसीनाताई शेख अशा अनेक कार्यकर्त्या पदाधिकारी यामध्ये सामील होताना दिसत आहेत। आणि ही लढाई जी सुरुवात होत आहे ही फक्त न्यायाच्या हक्कासाठी ही लढाईला सुरुवात होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून म्हणजेच 50 रुपये महिन्यापासून तर तब्बल 3000 रुपयांपर्यंत या स्त्री परिचरण महिला आहेत, यांना काम करावं लागतं। अद्यापही त्यांच्या पगारामध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही, तर प्रशासनाने याची गांभीर्याने लक्षात घेऊन या स्त्री परिचयन महिलांना न्याय द्यावा। फक्त एवढीच मागणी घेऊन विनोद भाऊ भोसले, रंजनाताई आहेर, मीनाताई पगारे, हसीनाताई शेख, वंदनाताई संसारे, संगीताताई कडाळे, अनिताताई पवार, सुनीताताई पवार, छायाताई पाईकराव, परवीन शेख, शालिनी ठरले आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सरकारलाच धारेवर धरण्यात आलं आहे। जर येणाऱ्या काळात जर स्त्री परिचय महिलांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर संपूर्ण महिलांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती विनोद भाऊ भोसले सामाजिक कार्यकर्ते यांनी यावेळेस माहिती दिली आहे। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे राजे राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, अहिल्यादेवी होळकर, वीर एकलव्य, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, जे की घालून गेले गाव मला सांगून गेले भीमराव अशा शब्दांमध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पोवाडा गायला ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ज्यांचं नाव जरी कानावर पडलं तर डोळ्यासमोर पहिली प्रतिमा ज्यांची उभी राहते ते छत्रपती शिवाजी महाराज। आणि जो समाज हजारो वर्ष गुलामगिरीच्या वेड्यात जखाडला गेला अशा समाजाला साखळदंडातून मुक्त करण्याचं काम ज्या क्रांतीसूर्यांनी केलं ते क्रांतीसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वात प्रथम मी विनोद भोसले सर्वात प्रथम त्रिवार वंदन करतो। वंदन करत असताना या दिवसांदिवस या महाराष्ट्रामध्ये जे चाललेलं आहे या चाललेल्या घडामोडीबद्दल मला एक छोटासा विचार या ठिकाणी मांडायचा आहे। आज आपण बोलतो महाराष्ट्रामध्ये दिवसांदिवस काय चाललंय, तर दिवसांदिवस आज आम्ही बघतोय की दिवसांदिवस महाराष्ट्रामध्ये अनेक घटकांवरती अन्याय अत्याचारांना अनेक घटक बळी पडताय आणि हे प्रशासन हे सरकार झोपेचं सोंग घेतं की काय अशा प्रकारचा प्रश्नचिन्ह देखील आता उपस्थित झालेला आहे। आपण महाराष्ट्रामध्ये अनेक घटकांचा विचार केला, अनेकांनी अनेकांबद्दलचे आंदोलन केले, उपोषण केले, महामोर्चे केले, अनेक हे केले। मग मला एक प्रश्नचिन्ह आहे, महिला परिचर ज्या आहेत म्हणजेच दवाखान्यामध्ये ज्या सेविका पूर्वीपासून ज्या कार्यरत आहे त्यांना फक्त 3000 रुपयांवरती म्हणजेच 50 रुपये महिन्याप्रमाणे त्यांनी कामाला सुरुवात केली। आज त्यांना 3000 वरतीच काम करावं लागतं। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना मला सांगणं आहे, मंत्री महोदयांना माझं एक कळकळीची विनंती आहे, तुम्ही सगळ्यांचा विचार करतात, मग या बहिणींचा देखील तुम्ही विचार करा आणि त्यांच्या पगारामध्ये आपणाकडून वाढ करून देण्यात यावी अशा प्रकारची मागणी मी विनोद भोसले आपणाकडे करत आहोत। आणि जर आता तो मुद्दा मी हातात घेतलेला आहे, आता हा मुद्दा मी हातात घेतलेला आहे, तर मी आरोग्य मंत्र्यांना देखील आवाहन करतो, त्यांच्या पगारामध्ये जर वाढ झाली नाही तर तुम्हाला आमचं आंदोलन बघावं लागेल आणि ज्या वेळेस मी रिंगणात उतरेल मग तुमची पळती धूळ देखील कमी पडेल। मग तो कोणीही असो, आम्हाला त्याच्याशी फरक पडत नाही। आमच्या भगिनीवरती अन्याय झालेला आहे, त्यांना न्याय द्यायचा की नाही द्यायचा ते तुम्ही ठरवा, अन्यथा आमचा तुम्हाला आंदोलनाला सामोरे जावं लागेल आणि आमच्याकडून जर अनुचित प्रकार घडला तर याला देखील आपण स्वतः जबाबदार राहाल अशा प्रकारची मी या ठिकाणी हे करतो।
मला फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब आहेत, आरोग्यमंत्री महोदय आहेत, आरोग्यमंत्री साहेब आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याचे सीओ अधिकारी आहेत, त्यांना देखील विभागीय आयुक्त साहेब आहेत, यांना देखील आम्ही एक आव्हान करतो, यांनी देखील या भगिनींचा विचार करावा. यांना 3,000 मध्ये मला एक सांगा, खरोखर 3,000 मध्ये आत्ताच्या महागाईच्या हिशोबाने कुठल्या स्वरूपाचं ते अंमलबजावणी करतील किंवा त्यांना 3,000 मध्ये खरोखर त्यांचा परिवार चालू शकतो का, याचा देखील विचार यांनी करावा आणि यांच्या पगारामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी घेऊन आम्ही रिंगणात उतरलेलो आहोत. यामध्ये आमच्या रंजनाताई आहेत, रंजनाताई आहेर आहेत. रंजनाताई आहेर यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही हा वनवा पेटवायला सुरुवात केलेली आहे आणि जर येत्या काही दिवसांमध्ये या माझ्या भगिनींच्या पगारामध्ये जर वाढ झाल्या नाही तर आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरू. याच जबाबदारी हे सरकार असेल, याची अंमलबजावणी करण्यात यावी. जय भीम, जय आदिवासी, जय संविधान, जय शिवराय.